तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। जिल्हा परिषद दिवाळखोरीत या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वक्तव्याने रत्नागिरी जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींची उडाली तारांबळ। रत्नागिरी जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आणि हे मिनी मंत्रालय दिवाळखोरीत असल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केल्यानंतर जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींची तारांबळ उडाली असून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार 3 ते 4 एप्रिलला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेला ISO मानांकन मिळाले आहे, त्यामुळे ही जिल्हा परिषद नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी जिल्हा परिषद दिवाळखोरीत असल्याचा नामोल्लेख रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर मेळाव्यात केला। या वक्तव्यानंतर जिल्हा परिषद कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तारांबळ उडाली असून आमची जिल्हा परिषद चांगली आहे, वेळच्या वेळी बिले होतात, सर्व बिले ही शासनाच्या आदेशानुसार GST असणारी स्वीकारली जातात, त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे पगारही वेळच्या वेळी म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन केले जातात। यासाठी जिल्हा परिषद सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार 3 किंवा 4 एप्रिलला करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत। यासाठी जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींनाही विचारणा केली आहे। झालेल्या या मेळाव्याला खासदार नारायण राणे यांनी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत असा नामोल्लेख केला होता। काय दिलं काय जिल्हा परिषदेची काय अवस्था आहे? जिल्हा परिषद रत्नागिरी दिवाळखोरीत आहे। दिवाळखोरी ही जिल्हा परिषद रत्नागिरी दिवाळखोरीत चाललंय। विकासाला पैसा नाही, कामगारांच्या पगाराला नाही, मानधन द्यायला पैसे नाहीत। कोणाकडे आहे? शिवसेनेकडे आहे म्हणून परिस्थिती आहे। याच्या बाजूला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे। काय जिल्हा परिषदेची परिस्थिती आहे? जिल्हा अध्यक्ष बसले तिथे। अहो, राष्ट्रीय पारितोषिक स्वच्छतेचं कोणी मिळवलं? सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवलं। सिंधुदुर्ग जिल्हा एवढंच काय बांधवानो, विकास, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, विकास काम सातत्याने चालू आहे। दर्जेदार काम चालू आहेत, दर्जेदार काम चालू आहेत। एवढेच काय, गंभीर आजारी जे नागरिक असले, कोणाला कॅन्सर आहे, कोणाची किडनी गेली आहे, कोणाचं हार्टचं ऑपरेशन आहे, तर आमची जिल्हा परिषद 15,000 ते 25,000 प्रत्येक पेशंटना, रुग्णाला मदत देते। आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून ना, इकडे तर दिवाळखोरी चालली आहे। तिथे रुग्णांना मदत केली जाते, नागरी सुविधा दिल्या जातात, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले जातात। किती फरक आहे आमचा जिल्हा बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला धडधडीत प्रत्युत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी अधिकाऱ्यांचे पगार 3 ते 4 तारखेलाच होतील या दृष्टीने पावले उचलली आहेत।